एवढ्या मोठ्याला भाकरी कशा थापता हा ना प्रश्न मुंबईच्या लेडीजला पडलेला आहे. कारण की आपण गावचे लोक म्हणल्यानंतर ना एवढ्या मोठ्या मोठ्या भाकरी थापणार. बऱ्याचपैकी लेडीजला इकडच्या ना मोठ्याला भाकरी थापायला येत नाही. आणि भाकरी नाही चपात्या नाही, तळहातावणी भाकरी तळहातावणी चपाती असते. त्या आधी माझ्या आवाजाला इग्नोर करा. कारण की मला ना सर्दी खोकला ताप 4-5 दिवस झाले भरपूर आजारी पडलेली आहे. मी ना तूप कडायला टाकलेलं 15 दिवसाची साई होती. मी रतीब लावलेलं आहे दुधाचं, 1 लिटर रोज दूध घेत असते. त्याच्यामधली साई काढून ठेवते. कारण की पोरं खातात. तेवढंच तूप आणायला 250-300 रुपये लागते. तर मी रोज एक अर्धा फुलपात्र तरी साई निघते माझी रोज. नंतर मग आमच्या हाऊ कामावून आलेले स्वयंपाक करायचा होता, त्यांच्यासाठी केली. पोरांना इकडे डाळ भात केलेलं आणि भाकरी वगैरे करून घेतल्या. कारण की आमच्या हाऊना डाळ भात जास्त काय खात नाही. तर मग त्याच्यामुळे दोघापुरत्या 2 भाकरी करून घेतलेल्या. त्यातली बी 1 शिळी संध्याकाळपर्यंत राहिली. नंतर भाकरी वगैरे झाल्यानंतर जेवायचं होतं, भुका लागलेल्या. आणि एवढ्या मोठ्या मोठ्या भाकरी कशा करतात हे ना बऱ्याच लेडीज आम्हाला इकडच्या बोलतात. आणि त्यांना ना आपल्या गावाकडच्या सारख्या भाकरी थापायला येत नाही. तर इकडे डाळ भात करून घेतलं, जेवण वगैरे सगळं बनवून झालं. भांडे वगैरे घासायचे होते, भरपूर काम पडलेलं. तब्येत एवढी खराब होती. चला आजचा दिवस होता.